नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एका रूमचं एस्टिमेट सेंट्रल मेथड या मेथडने कशा पद्धतीने करायचं ते आपण आज जाणून घेऊयात. त्याकरिता मी या ठिकाणी एक रूम डायमेन्शन घेतलेलं आहे. ते 3 मीटर बाय 4 मीटरचे रूम आहे आणि वॉल थिकनेस जी आहे रूमची जी आहे 0.30 मीटर 30 सेंटीमीटर घेतलेले आहे. हा जो सेक्शन काढलेला आहे या ठिकाणी खोदकामची खोली जी आहे 0.65 मीटर आहे. डेप्थ ऑफ एक्सकॅव्हेशन 0.65 मीटर आहे आणि विड्थ जी आहे ते 1.20 मीटर आहे. त्यानंतर हा जो लेअर आहे हा पीसीसी टाकलेला आहे. फाउंडेशन मध्ये पीसीसी कॉन्क्रीट आहे आणि त्याची जी विड्थ आहे डेप्थ आहे 0.20 मीटर आहे आणि विड्थ जी घेतली आहे ती या ठिकाणी दिसत आहे आपल्याला 0.90 मीटर. त्यानंतर ह्या 2 स्टेप्स आहेत ब्रिक वर्कच्या फुटिंग. तर या फुटिंग मध्ये पहिली स्टेप्स आहे त्याची विड्थ 0.60 मीटर आणि त्याची खोली डेप्थ घेतलेली आहे 0.45 मीटर. तर दुसरी एक स्टेप घेतली आहे फुटिंगची. त्याची जी विड्थ आहे मी 0.45 मीटर ठेवलेली आहे आणि डेप्थ जी आहे 0.30 मीटर ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर एक कॉन्क्रीटचं लेअर टाकलेलं आहे या ठिकाणी. ते आहे डीपीसी. त्याची जी जाडी आहे 0.10 मीटर. हा पोर्शन आहे डीपीसी. जाडी आहे 0.10 मीटर. आणि वरच्या बाजूला हे दिसत आहे आपली सुपरस्ट्रक्चरची ब्रिक वर्क आहे. त्याची जी थिकनेस सुपरस्ट्रक्चर ब्रिक वर्क जी घेतली आहे मी 0.30 मीटर आणि हाईट घेतले 10 मीटर. तर हे आपल्याला सेक्शन या ठिकाणी सेक्शन आपल्याला मिळाला आणि हा प्लॅन आहे. त्याच्यावरून आपण एक्सकॅव्हेशन, पीसीसी, ब्रिक वर्क इन फाउंडेशन, डीपीसी आणि ब्रिक वर्क इन सुपरस्ट्रक्चर याच्या क्वांटिटी आपण या ठिकाणी करणार आहोत. या आयटमचा आपलं इस्टिमेट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्याकरिता मेजरमेंट शीट तयार केलेलं आहे. त्यात ॲटम नंबर घेतलेला आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲटम्स, त्यानंतर नंबर्स, लेंथ, ब्रेथ, डेप्थ, क्वांटिटी आणि युनिट हे मेजरमेंट शीट आहे आपलं. तर पहिल्या प्रथम आपण सेंट्रल मेथड प्रमाणे आपली इस्टिमेट करायचं आहे. तर प्रथम या प्लॅनची या रूमची आपल्याला सेंटर लाईन कॅल्क्युलेशन करायचं आहे. सेंटर लाईन लेंथ काढायची आपल्याला. सेंटर लाईन लेंथ. आता सेंट्रल लेंथ कशी काढायची? वॉल थिकनेस जी आहे किती आहे आपली 0.30 मीटर. हे मेजरमेंट आतलं मेजरमेंट किती आहे आपल्याला 3 मीटर आहे आणि इथून हे वॉल थिकनेस हाफ आणि इथून वॉल थिकनेस हाफ. हे किती येणार 0.15 मीटर. हे किती येणार 0.15 मीटर. तर 0.15 प्लस हे 3 मीटर प्लस 0.15 0.15 प्लस 3.0 प्लस 0.15 मीटर. असे किती वॉल आहेत आपल्याकडे? हॉरिझॉन्टल वॉल किती आहेत? 2 आहेत. हे एक आणि हे एक इंटू 2 प्लस आता व्हर्टिकल सेंटर लाईन काढायचं आपल्याला. या सेंटर पासून या सेंटर पर्यंत डिस्टन्स आहे. हे सेंटर किती आहे 0.15 मीटर. हे 0.15 मीटर आणि हे मधलं डायमेन्शन आपलं किती आहे मधलं 4 मीटर. ते किती येणार आहे? किती वॉल आहे? 1 आणि 2 वॉल. तर 0.15 प्लस 4 प्लस 0.15 इंटू 2 हे वॉल झाले आपल्या. तर ह्याचे कॅल्क्युलेशन किती आलं आपल्याला? हे तर 6.60 मीटर प्लस हे येतं 8.60 मीटर. तर टोटल सेंटर लाईन आपली किती झाली मग? टोटल सेंटर लाईन लेंथ इज इक्वल टू 6.60 प्लस 8.60 दॅट इज नथिंग बट 15.20 मीटर. हे आपली टोटल सेंटर लाईन इथपासून पूर्ण जी सेंट्रल लाईन झाली किती झाली 15.20 मीटर. हे सेंट्रल लाईन झाले. हे सेक्शनल प्लॅन आहे आणि हा प्लॅन आहे. त्याच्यावरून आपल्याला मेजरमेंट मध्ये आपल्याला इस्टिमेट करायचं आहे. पहिला जो आयटम आपला आहे तो आहे एक्सकॅव्हेशन.
एक्सकॅव्हेशन क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. तर नंबर किती झाला? नंबर 1. आता लेंथ किती आली? सेंट्रल लाईन किती आलेलं आहे? 15.20 15.20. आता एक्सकॅव्हेशनची ब्रेथ म्हणजे विड्थ किती आहे आपल्याकडे? हे किती विड्थ आहे? 1.20 आणि डेप्थ किती आहे? 0.65. 15.20 0.65 ब्रेथ आहे 1.20 आणि डेप्थ आहे 0.65. 1 2 3 4 ह्याचं मल्टिप्लिकेशन केले तर याची क्वांटिटी आपल्या इथे 11.85 मीटर क्यूब. हे झालं एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी. दुसरा आयटम आहे आपल्याकडे पीसीसी. 1 लेंथ किती आहे? लेंथ सेम ठेवायची. लेंथ किती आहे? 15.20 15.20. आता ब्रेथ किती एक्सकॅव्हेशनची? 0.90 आणि डेप्थ किती आहे? 0.20. 15.20 इंटू 0.90 इन 0.20. हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आपल्याला? 2.74 मीटर क्यूब. आता थर्ड ब्रिकवरची फर्स्ट फुटिंग आणि ही ब्रिकवरची सेकंड फुटिंग. आता ब्रिकवर फर्स्ट फुटिंग किती विड्थ आहे? 0.60 मीटर आहे आणि व्हॉट इज द डेप्थ ऑफ दॅट फुटिंग? 0.45 मीटर. ब्रिक वर्क इथं लिहा. ब्रिक वर्क इन फाउंडेशन. आता फर्स्ट फुटिंग 1 लेंथ सेम येणार. लेंथ किती येणार आपली काढलेली आपण? लेंथ 15.20 15.20 आणि विड्थ किती आहे फर्स्ट फुटिंगची? 0.60 आणि डेप्थ किती आहे? 0.45. 0.60 आणि डेप्थ आहे 0.45. याची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 4.10 मीटर क्यूब. त्याप्रमाणे सेकंड फुटिंग 1 आणि तो लेंथ सेम येणार आपल्याला किती लेंथ येणार? 15.20 15.20. हे विड्थ किती आहे सेकंड फुटिंगची? 0.45 आणि डेप्थ किती आहे आपल्याकडे प्लॅन मध्ये? 0.30. 15.20 इंटू 0.45 इंटू 0.30. हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे? हे येणार आहे 0.5 मीटर क्यूब. ही क्वांटिटी झाली फुटिंगची. आता हे दोन्हीची टोटल करायची आहे ठिकाणी 516.15 मीटर क्यूब क्वांटिटी फॉर द ब्रिक वर्क इन फाउंडेशन. आता चौथा आयटम आपला आहे काय आला? आता हा डीपीसी. दिस वन इज डीपीसी. विड्थ किती आहे डीपीसीची? 0.45 मीटर आणि डेप्थ किती आहे? 0.10 मीटर. डेप्थ डीपीसी अगेन 1 लेंथ किती आहे आपली सेंटर लाईन? 0.20 आणि ही ब्रेथ किती आहे? 0.45. हे किती 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 आहे विड्थ? हे 0.45. याच्यामध्ये डेप्थ कन्सिडर केली जात नाही. तर किती क्वांटिटी आली? ह्या दोन्हीचे कॅल्क्युलेशन केलं तर 6.84 काय येणार? मीटर स्क्वेअर. डीपीसी युनिट ऑफ डीपीसी इज इन मीटर स्क्वेअर. आणि लास्ट आयटम आपला आहे 5 नंबरचा. तो आहे ब्रिक वर्क. कशामध्ये? इन सुपरस्ट्रक्चर. आणि 1 लेंथ किती आहे? 15.20 आणि विड्थ किती आहे? हे विड्थ ऑफ द वॉल आपली 0.30 आणि डेप्थ ऑफ द वॉल आहे 10 मीटर 3.0 मीटर. हे क्वांटिटी किती येणार मल्टिप्लिकेशन केल्यानंतर? 13.68 मीटर क्यूब. याप्रमाणे आपण सेंट्रल लाईन मेथडचा उपयोग करून एका रमच्या क्वांटिटी या ठिकाणी काढलेल्या आहेत. नमस्कार.